नांदेडमध्ये तांडावस्तीच्या निधी वाटपावरून महायुतीच्याच नेत्यांमध्ये जुंपली। आमच्याकडे 237 आमदार आहेत असं अतुल सावे यांनी म्हटलंय। ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं असं अतुल सावे म्हणतात। पालकमंत्री अतुल सावे यांचा शिवसेना आमदार बाबूराव कोहळीकरांना हा इशारा। तर 237 आकड्याचं बहुमत मिळालं म्हणून कोणी माच करू नये असं प्रत्युत्तर कोहळीकरांनी दिलंय। या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना पत्राची भाषा वापरली ती महायुतीसाठी निश्चित पोषक नाही। मी याची खूप काळजी करत नाही। 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय। ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतील। की 237 चा जे एवढा आकडा बहुमत मिळालं त्याचा कोणी माज करू नये, कारण विधानसभेच्या वेळेस चेहरा कोणाच्या चेहऱ्यामुळं 237 चा आकडा पार केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। आणि मंत्री महोदयानं सुद्धा एकदा जनतेमध्ये जाऊन विचारावं की 237 कशामुळे मिळाले। तांडावस्तीतील निधी वाटपावरून नांदेडमध्ये महायुतीत तणाव पाहायला मिळतोय। पालकमंत्री अतुल सावेंची शिवसेना आणि भाजप आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। पत्रव्यवहार करून सुद्धा विरोधकांना निधी दिल्याचा बाबूराव कोहळीकरांनी सावेंवर आरोप केलाय। भाजपचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी सुद्धा फडणवीसांना पत्र लिहून तक्रार केली होती। या तक्रारीनंतर फडणवीसांनी तांडावस्तीतील 7,25,00,000च्या कामाला स्थगिती दिली। दरम्यान कामाला स्थगिती देताना फडणवीसांनी अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले। तक्रारीनंतर पालकमंत्री अतुल सावेंनी तातडीनं नांदेडचा दौरा केला। पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात ना कार्यक्रम ना बैठक, त्यामुळे दौऱ्याचं कारण सध्या अस्पष्ट आहे। तांडावस्तीतील निधीवरून आता भाजप आमदार केराम यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। खोट्या वस्त्या दाखवून तांडावस्ती योजनेत 1,85,00,000चा निधी मंजूर करण्यात आला असा आरोप या पत्रातून केराम यांनी केलाय।